नागपुर में सोनम वांगचुक के मुद्दे को लेकर कांग्रेस नेता बाला साहेब थोरात ने सरकार पर निशाना साधा है। थोरात ने कहा कि सोनम वांगचुक की आवाज सिर्फ उनकी व्यक्तिगत आवाज नहीं है, बल्कि देश की जनता, युवा और नीट पेपर फूटी मामलों में पीड़ित विद्यार्थियों की आवाज है। उन्होंने कहा कि देश के युवा और आम लोगों से जुड़े मुद्दे को उठाने वाली इस आवाज को सरकार सुन नहीं पा रही है। सरकार तक ये आवाज नहीं पहुंचना देश के लोकतंत्र का दुर्भाग्य है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। ओके साहेब, सोनम वांगचुक यांचं आंदोलन आज दडपण्यात आलं आहे। दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे, काय सांगा? हे जे आंदोलन आहे, सन्माननीय सोनम वांगचुक हे 20 दिवस उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आवाज त्यांचा व्यक्तिगत नाही आहे, तो भारतातील जनतेचा आवाज आहे, युवकांचा आवाज आहे, ज्यांच्या परीक्षांमुळे हलहाल झालेल्या कुटुंबांचा आवाज आहे, त्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे आणि तो आवाज केंद्र सरकारला ऐकू येत नाही। हे या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे। सर, हिंदी में बताइए, सोनम वांगचुक के आंदोलन को वहाँ खत्म कर दिया है। अभी ये सोनम वांगचुक जी का जो अनशन था, वो आवाज़ था, ये भारतीय जनता का था, युवकों का था, हमारे जो स्टूडेंट है, विद्यार्थी, उनका था, उनके कुटुंबियों का था। और वो जो आवाज़ था वो दिल्ली के केंद्र स्थानीय है जो सरकार उनको सुनाई नहीं देता। ये तो आपकी डेमोक्रेसी का ये बहुत बुरा हो रहा है। आज रामरक्षा उद्धव ठाकरेंकडून या ठिकाणी म्हणणार आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहात। मी वेगळ्या कारणाकरता दाखल झालेलो आहे। माझं काम वेगळं असलं तरी एक खरं आहे की राम मंदिरामध्ये जे घडलं, जे श्रद्धास्थान मानलं जातं सगळं, त्याचं अंतरंग कसं आहे, राम आमच्या अंतःकरणात आहे, परंतु जे रामाच्या नावाखाली मतं मागतात, राजकारण करतात, त्यांचं अंतरंग मात्र इथे समजून सगळ्या जनतेला आलेलं आहे। काँग्रेस आज या संपूर्ण रामरक्षा आंदोलनाला सोबत जाणार का उद्धव ठाकरेंच्या? नाही, मला त्या बाबतीत खरं म्हणजे मी दुसऱ्या कारणाकरता आलेलो आहे, सभेकरता आलेलो आहे, मला बारकावी त्यातली माहीत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, विलिनीकरणाच्या संदर्भाची चर्चा सुरू झालेली आहे। आता मला असं वाटतं की आता ते पवार साहेब हे तर एक पुरोगामी विचाराचं नेतृत्व आहे, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निर्णय घेत असतात असं मताचा मी आहे।